name is Gandhi, Mohandas K. Gandhi. Well, whoever you are, we don't want you here. I suggest you get back on that train before it leaves. They seem to want me. परकीयांच्या जाचातून भारतमातेला मुक्त करून भारतीय जनतेला त्यांचं स्वातंत्र्य मिळवून देणं हे होतं. यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं नाव अग्रेसर होतं. त्यांच्याबरोबर इतर महापुरुषांनी आपल्या अहिंसात्मक लढ्यानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी यज्ञ पेटवून धगधगत्या अग्निकुंडात त्यांनी निडरपणे उडी घेऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. काही क्रांतिकारी नेत्यांनी त्याग आणि समर्पण देऊन देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केलं. इंग्रजांनी भारतावर 200 वर्ष राज्य केलं. भारत स्वातंत्र्य करण्यासाठी स्वातंत्र्य सेनानींनी खूप मोठा त्याग केला. त्यात काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपात व्यक्तींचा सहभाग होता, परंतु आपण स्वातंत्र्य सेनानीच त्यांना म्हणतो. त्यांच्यामुळेच आझादी मिळाली असून आपण सर्व एक आझाद देशाचे नागरिक झालो. आपल्या सर्वांसाठी ही एक गर्वाची बाब आहे. देशासाठी ज्यांनी त्याग बलिदान दिलं त्या सर्व क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानींमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्यातील काही स्वातंत्र्य सैनिकांची नावं प्रसिद्ध झाली तर काही अज्ञातच राहिले. अशाच आज आपण एका थोर स्वातंत्र्य सैनिकाला श्रद्धांजली वाहणार आहोत. त्याचं नाव पांडुरंग गोसावी गुरुजी. 1942चं चले जाव आणि त्यानंतर अनेक आंदोलनांचं नेतृत्व आणि नियोजन विदर्भातील सेवागाव आश्रम या ठिकाणाहून केलं होतं. गांधीजी येथे 10 वर्ष राहिले होते. याच आश्रमात बा कस्तुरबा यांचं निधनही झालं होतं. याच सेवाग्राम आश्रमात लहानाचे मोठे झालेले महात्मा गांधीजींच्या सहवासात राहून आश्रमातच शिक्षण पूर्ण करून आजीवन गुरुजी म्हणून कार्यरत राहिलेले स्वातंत्र्य सेनानी पांडुरंग गोसावी.
वयाची 100 पार करून अनंतात विलीन झालेले पांडुरंग गोसावी हे गुरुजी नावानं परिचित होते. खादीची पांढरी बंगाली धोतर आणि टोपी हा त्यांचा अखेरपर्यंत पेहराव होता. नई तालमीच्या आशादेवी आणि EW आर्य नायकर या दाम्पत्याच्या आशीर्वादाने त्यांना शिक्षणाची संधी मिळाली. त्यांनी बुनियादी शिक्षण आनंद निकेतनच्या माध्यमातून आत्मसात केलं. विद्यार्थी जीवनात गांधीजींचं सानिध्य त्यांना लाभलं होतं. ते आजीवन नई तालीममध्ये गुरुजी म्हणून कार्यरत होते. 1942च्या स्वातंत्र्य सत्याग्रहात ते सहभागी होते. त्यांचे वरिष्ठ सहकारी तुरुंगात असताना त्यांनी सोपवलेली कामं पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी उचलली. सुतकताई, रंगाई आणि विणाईमध्ये ते पारंगत झाल्यानं विविध राज्यात भरणाऱ्या खादी संमेलनात ते सहभागी होत असत. तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते त्यांना सन्मानितही करण्यात आलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण, आशादेवी आणि EW आर्य नायकर आणि अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण घडलो. त्याचबरोबर पृथ्वीसिंग आझाद, मीराबेन खान, अब्दुल गफार खान, राजेंद्र बापू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहभाग लागला असं ते सांगत असत. तर आम्ही मग त्यांना पैसे मागणं सुरू केले. अच्छा, हा सर, सर्वांना पैसे द्यायचे ते. तुम्ही पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की जेव्हा मी एकटा जायचं त्यांचा टांगा बघून मी त्यांच्या पाठीमागे धावायचं, मग ते तुम्हाला उठून अरे नाही का म्हणजे तुम्हाला एक पैसा द्यायची, असं काय झालं ना? मग पैसे द्यायचे, लोक जमले पुष्कळ. नाही, मग तुम्ही लोकांना सांगितलं का? मी सांगितलं लोकांना, म्हणजे तुमच्या मित्रांना सांगितलं? असा एक माणूस आहे म्हणजे नावाचा, तो रोज वर देऊन यायचे, फार माहिती चांगला माणूस आहे. मग त्यांनी सांगून सांगितलं. जेव्हा नई तालीम सुरू झाली तेव्हा मी सीताराम भाऊचे बैल घेऊन गेलो चाराला. बरं, सीताराम भाऊ कोण? सिंग राजपूत? गवई. ओके, हां. तर त्याचे बैल घेऊन गेलो होतो आणि काही 10-20 पोरं झाले मग गावातले, पैसे मिळतात. मग त्याने टांगा थांबवून विचारलं कोण पडणार चाहत आहे. तर माझे फाटके कपडे, बंगाली शर्ट असं बनियान होत होतो. तर बाकी कोण तयार झालं नाही, मी तयार झालो, काय पडणार चाहता हूँ.
तर बटवून सांगेन मी त्यांना सांगितलं माझे बैल घेऊन जा म्हणले ते येणार नाही. ओके. आणि मग नायकमजीने मला टांग्यात बसून आणलं. तेव्हा जयपूरकडची हेडमास्टर होते. जयपूरकडची. ओके. जयपूरला बोलावलं आणि जयपूरला सांगितलं की ये लड़का पढ़ना चाहता है, तो उसको रहने की व्यवस्था करो, पहले एक हफ्ते की व्यवस्था करो. नेहरूजी असेल किंवा आपले महात्मा गांधी किंवा मग सरदार वल्लभभाई पटेल आणि इतर जे मान्यवर होते त्यांनी कुठे बसायचे, कुठे त्यांची प्रार्थना व्हायची, काय कार्य चालायचे, सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. आता आम्ही सेवाग्रामला इथे एक फार मोठं बौद्ध विहार आहे, त्या विहारामध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि महत्त्वाचं असं की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1 मे 1936ला आलेले होते आणि ज्या ठिकाणी ते एका स्थळामध्ये दगडावर बसलेले होते तर त्याचं सुद्धा मी ह्या व्हिडिओद्वारे आपल्याला दाखवणार आहेच. आता मी परिचय करून देतो. हे श्री माननीय पांडुरंग गुरुसाहेब गुरुजी, पहिला राष्ट्रपती पुरस्कार त्यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद बाबू यांच्या हस्ते मिळाला. तसेच ते स्वातंत्र्य सेनानी आहे व अनेक महाराष्ट्र शासनाचे त्यांना पुरस्कार मिळालेले आहे. त्याचबरोबर इथे बसलेले मग श्री हिरामनजी गवई हे पुण्याला असतात. अकोटी एक टाऊन आहे, त्या टाऊनमध्ये ते लॉयन क्लबचे पदाधिकारी आहे आणि खूप करोना पिरियड असो की इतर काही आपत्कालीन पिरियडमध्ये ते खूप कार्यक्षेत्र खूप म्हणजे त्यांचं खूप कार्य त्यांचं एक कार्य ते करत आहे तिथे, ते पण आलेले आहे. दुसरे हे श्री माननीय रमेशजी जांभळेकर हे सेवाग्राममध्येच आहे, हे सुद्धा हे सामाजिक कार्यकर्ता आहे, त्यांचंसुद्धा उल्लेखनीय कार्य आहे. त्याच्या बाजूने असलेले हे माननीय संजय अवधूतजी गवई हे माजी सरपंच सेवाग्राम गावचे, हे सामाजिक कार्य करतात आणि बऱ्याच युवकांना किंवा इतर महिलांचा घेऊन हे आपले उपक्रम चालवित आहे. त्याच्या बाजूने उभे असलेले हे सेवाग्रामचे बेटा नाव सांग. आदित्य आदित्य आहे, अजय आहे ना, अजय ना, यश आहे, हर्षद आहे, आदित्य, यश, हर्षद, संदेश धाबर्डे शुक्राचार्याचा पोरगा का अभिभीषणचा मुलगा असे. ओके. आणि हे आपले ताकसांडे नारायणराव आमचे एक चांगले एक मित्र होते, आता हयातमध्ये नाही आहे, त्यांचा हा मुलगा आहे. आणि हे सगळे युवक इथे आपल्या इथे बसून खूप रमणीय वातावरणामध्ये इथे अभ्यास करतात हे मुलं. आता सांगायचं म्हणजे आम्ही इथे हे बघा विहार दिसते आहे, हे विहार या गावातील लोकांनी सगळं श्रमदानाने आणि सगळे पैसे म्हणजे देणगी देऊन इथे केलेलं आहे. या कामामध्ये डॉक्टर आपलं माननीय हिराम गवईंचा फार सिंहाचा वाटा आहे. हे इथे आम्ही इथे आधी कबड्डी खेळायचं, हे ग्राउंड होतं, इथे आम्ही कबड्डी खेळायचं आणि परिसरातल्या सगळ्या कबड्डी टीम इथे यायच्या, त्यापैकी मी पण इथे कबड्डी लहान असताना खेळायचं. हे शेत होतं आमच्या आजोबा, म्हणजे काय नाव आजोबांचं नाव काय, शिवरामजी गवई इथे हे बौद्धचार्य म्हणून त्यांनी काम केले. इथे बाबूलालजी गणवीर म्हणूनही त्यांनी काही वर्ष केलं आहे. केशवराव ताकसांडे हे यांनीसुद्धा इथे केलेलं आहे आणि बऱ्याच मान्यवरांनी इथे बौद्धचार्यापासून सुरुवात करून आम्हाला एक नवीन वळण दाखवलेलं आहे. आता सांगायचं म्हणजे ही समाज मंदिर आहे आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर जास्त माहिती आपले माजी सरपंच, माजी उपसरपंच कोण आपले संजय गवई हे आपल्याला देतील. संजय, मला हे सांग,
की हे स्थळ कशासाठी प्रसिद्ध आहे? हे 1 मे 1936ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जमनालाल बजाज आणि महात्मा गांधी यांची मीटिंग आश्रममध्ये होती. ओके. मीटिंगसाठी बाबासाहेब आले होते. ओके. आणि मीटिंगसाठी आल्यानंतर त्यांनी आग्रह केला की गावात जाऊन भेट द्यायची. तर ते गावात आले. गावात आल्यानंतर इथे एक शिरसाचं झाड होतं मोठं. ओके. शिरसाच्या झाडाला लागलेला दगड होता. ओके. त्यावेळची परिस्थिती अशी होती का प्रत्येकाच्या घरी चेअर नव्हत्या, खुर्च्या नव्हत्या. परिस्थितीत अशिक्षित होते काही लोक. ओके. ह्या दगडावर बसून बाबासाहेबांनी शिक्षणाचं महत्व दिलं. ओके. आणि त्यापासून म्हणजे थोडस सुधारणा होत गेली. ओके. त्यापासून या स्थळाला जास्त महत्व आलं. ओके. त्या पिरियडमध्ये कोण म्हणजे पिरियडमध्ये आमचे आजोबा म्हणजे पांडुरंगजी गोसावी त्यावेळेस 12 वर्षाचे होते. प्रत्यक्ष बाबासाहेबांना बघितलं. आणि तेव्हा यांच्यासोबत जे लोक होते ते आता सगळे गेलेत. ओके. फक्त ते आप्पाजी एक आहेत ते आपल्याला सांगू शकतात. आणि हे ते स्थळ आहे ना? हे स्थळ आहे का? हे स्थळ आहे नाही का? ओके. हे ते स्थळ आहे. सगळेच हां सगळेच थोडक्यात याची सुद्धा माहिती दे. हे ते वर्णन कर त्याचं काय केलं ते. इथे बसले होते. इथे जे शिरसाचं झाड होतं. अच्छा. या शिरसाच्या झाडाला लागलेला असा दगड होता. ओके. दगडावरती बसले होते. ओके. 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 त्यावेळेस अपोजिट एक आहे. ओके. बाकी सगळे यांच्या बरोबरचे सगळे गेले. हां. ओके. आणि हे सगळं म्हणजे त्यावेळची परिस्थिती दाखवली आहे का ही? त्यावेळी असे दाखवली आहे. अच्छा. दगड आणि हे गावातले लोक अच्छा. महत्व दिलं त्यांनी. आणि इथे स्वतःच एक विठ्ठल रुक्माईचं मंदिर होतं त्यावेळेस. अच्छा त्यावेळेस. ओके. हां. आणि दीक्षा दिल्यानंतर मग बाबासाहेबांनी दीक्षा दिल्यानंतर इथे मूर्ती वगैरे मूर्ती बसवली. म्हणजे 1956ला दीक्षा दिल्यानंतर मग सगळं ते विसर्जन झालं. रुक्माईचं मंदिर होतं. जेवढे काय मंदिर होते त्याचं मूर्त्यांचं विसर्जन केलं असंच ना? ओके. ही झाली थोडक्यात माहिती. हे फार सुंदर असं एक वंदनीय एक एक स्थळ आहे. गांधी आश्रमपासून किती किलोमीटर येईल? अर्धा किलो? 10 मिनिट लागेल? 5 मिनिट लागेल? 5 मिनिटामध्ये गांधी आश्रम बघितल्यानंतर 5 मिनिटामध्ये सेवाग्राम गावामध्ये आणि एकदम मुख्याच्या ठिकाणी रस्त्या रोडवरच इथे मोठं एक विहार बांधलेलं आहे. आणि त्या ठिकाणी हे दुर्मिळ असं एक दगड त्यावेळेस बाबासाहेब बसलेले असताना हे दाखवलेलं आहे. आणि त्यावेळेस थोडक्यात एक चित्रकनित केलेलं आहे की चित्राद्वारे दाखवण्यात आलं की असे त्यावेळेस बहुजन समाज किंवा दलित समाजाच्या अशी दशा असताना सुद्धा त्यांनी बाबासाहेबांनी इथे एक चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यासाठी तिथून डॉक्टर झालेले. There, once you are there. ते शेवटपर्यंत खादीचं वस्त्र वापरत होते. 1936 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाग्राम येथे गांधीजींना ते भेटावयास आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गावात जाऊन लोकांशी चर्चा केली. त्यावेळी बालवयात पांडुरंग गुरुजी उपस्थित होते. स्वातंत्र्य सेनानी गोसावी गुरुजींचा वारसा त्यांचे सुपुत्र डॉक्टर गौतम गोसावी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवी गट आणि जी पॅरामेडिकल संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेचा वसा पुढे घेऊन जात आहेत.
अशा या थोर स्वातंत्र्य सेनानी फुले शाहू आंबेडकरवादी मानवतावादी विचारवंताची प्राणज्योत 6 मार्च 1925 रोजी मालवली. त्यांचे पुत्र डॉक्टर गौतम गोसावी यांनी त्यांना मुखाग्नी दिला आणि थोर स्वातंत्र्य सेनानी अनंतात विलीन झाले.